वर्षभरामध्ये आपण सातबारा जिवंत करणे म्हणजे ज्यावर वारस लावणे आहे किंवा अज्ञान पालक कमी करणे आहे, महिलांच्या वारस नोंदणी घेणे, याचे आपण जवळपास 410 सातबारांवर काम केलेलं आहे। वर्षभरात आपण 138 क्षेत्रस्ते या तालुक्यात मोकळे केलेले आहेत। गावातील नकाशांना क्रमांक द्यायचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे। त्यामध्ये आपण 1464 रस्त्यांना आता क्रमांक दिलेले आहेत आणि ते कायमस्वरूपी आपल्या रेकॉर्डला आता हे रस्ते लागलेले आहेत। ॲग्रीस्टॅग मध्ये 51,267 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। अजूनही काहीची जी अडचणी आहेत, केवायसीचे जे अडचणी त्या जर दूर झाल्या तर तेही शेतकरी आपल्या या ॲग्रीस्टॅग मध्ये रजिस्टर होणार आहे। विविध दाखलेमध्ये आपण तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाकडून शैक्षणिक कामासाठी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात दाखले घेतो। तर त्या असे आपण 27,357 दाखले गेल्या वर्षभरात दिलेले आहेत। नैसर्गिक अनुदान वाटप मध्ये आपण 49,597 शेतकऱ्यांना लाभ गेल्या वर्षभरात दिलेला आहे। संजय गांधी योजनेसाठी आपण 253 आणि श्रावण बाळाला 391 असे आता आपण नवीन लाभार्थी निवडलेले आहेत। रेशन कार्ड मध्ये आपल्याकडे अंत्योदय 176, प्राधान्य कुटुंब 2656, NPS 870 आणि पांढरे 66 असे एकूण 3,768 कार्ड धारक आहेत। आपल्याला सध्या कोटा नसल्याने नवीन लाभार्थी घेता येत नाही, तर त्या कोटा वाढवण्याच्या दृष्टीने आपण तालुक्याने पाठपुरावा करत आहोत आणि माननीय आमदार साहेब त्यामध्ये लक्ष घालत आहे। लवकरच आपल्याला वाढीव कोटा मिळाल्यानंतर जे गरजू लाभार्थी आहेत तर त्यांना आपल्याला या योजनेमध्ये मोफत रेशन धान्य या योजनेमध्ये समावेश करता येईल। जनगणनाचा आपण पहिला टप्पा मे मध्ये पूर्ण केलेला आहे, घरगणना झालेली आहे आणि आता सध्या आपल्याकडे मतदार नोंदणीचं मोठ्या प्रमाणात पडताळणीचं काम चालू आहे। तर मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या BLO मार्फत आपले जे अर्ज आहे, आपण तिथे राहतो आणि आपलं मतदार यादीत 2002 साली नाव होतं याचा पुरावा, हा पुरावा ते BLO यांच्या निवडणुकीच्या आयोगाने जे ऍप दिलेले त्या ऍपमध्ये पण पुरावा मिळतो 2002चा, किंवा आपल्याला स्वतःला पण जाऊन आपल्या घरातला कोणी जर कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल घरातील तर तो आपल्याला ते शोधून देऊ शकतो मोबाईलवर। तर 2002च्या यादीत ज्या लोकांचे नाव आहे त्या लोकांचे नाव मतदार यादीत सरळ सरळ येणार आहे। म्हणजे ज्यांची 2002ला नाव नाही परंतु ते आज राहत आहेत, समजा लग्न होऊन आलेल्या मुलीचं बऱ्याचदा 2002च्या यादीत नाव नसेल किंवा तिच्या नावात बदल पण झालेला असतो, सासरकडचं नाव वेगळं माहेरकडचं नाव वेगळं, तर त्या दृष्टीने तिला त्या व्यक्तीला आपण सुनावणीची संधी देऊन त्यानंतर तिचं नाव समावेश करायची कारवाई करणार आहोत। आणि जे लोक आपल्याला सापडणार नाही म्हणजे जे स्थलांतरित आहेत की त्यांनी दुसरीकडे त्यांचं मॅपिंग दाखवलेलं आहे, 2002 सालीचं जे मॅपिंग आहे त्यांचं चांदवडचं आहे आणि त्यांचं दोन्ही ठिकाणी नाव आहे नाशिक आणि चांदवड, त्यांनी नाशिकला जर प्रेफरन्स दिला तर नाशिकला नाव राहील, तिथं नाव त्यांचं कमी होणार आहे, ही कारवाई होणार आहे। मयत व्यक्ती असतील गावातल्या त्यांचं पण अनमॅप किंवा अनकनेक्टेड राहील फॉर्म, तर त्यांचं पण आपलं नाव कमी होणार आहे। तर या यादीची जी स्वच्छता आहे ही मोठ्या प्रमाणात या वर्षी होणार आहे। 2026 सालच्या दृष्टीने महत्वाचं आहे। यानंतरही आपलं नाव आलं तर घाबरायचं नाही, आपल्याकडे तात्काळ काय कोणती निवडणुका नाही, पुढील आपण 1-2 वर्षात आपण सर्वांचे नाव राहिलेले किंवा जे 18 वय होतील, जे मुलं नव्याने 18 वयाचे होतील 1 ऑक्टोबर रोजी, तर त्यांचे नाव सुद्धा आपण समावेश करण्याची कारवाई करणार आहोत। फक्त आता इथून पुढे पाहिलं जाईल की 2002 साली तुमचं नाव होतं का नाही, नव्याने नोंदवताना पाहिलं जाईल आपलं 2002 साली नाव आहे किंवा नाही, मगच घेतलं जाईल। ते जर नसेल तर मग आजी आजोबांचं नाव शोधावं लागेल, ते शोधून मग आपल्याला मतदार यादीत नाव टाकता येणार आहे। त्यामुळे आता ही या कारवाई जी आहे ती 8 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायची। सध्या आपल्या तालुक्याचं 95% काम हे वाटपाचं पूर्ण झालेलं आहे, फॉर्म वाटप आणि फॉर्म परत घ्यायचं भरून हे 51% झालेलं आहे। तर मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करेन की हा पण एक राष्ट्रीय महत्त्वाचा कार्यक्रम आहे, यामध्ये आपण
आपल्या BLO मार्फत सहभाग देऊन आपले फॉर्म भरून परत द्यायचे, सही करून. सही जरी नाही केली तरी फॉर्म अनकलेक्टेड राहणार आहे, त्याचं नाव कमी होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या निमित्ताने हे लक्षात घ्यायचं आहे. आज घरकुल, पूर्वी गायरांमध्ये घरकुल देत नव्हते, परंतु आता गावोगावी ग्रामपंचायतकडे कोणतीही शासकीय जागा शिल्लक नाही गायरान व्यतिरिक्त. त्यामुळे गायरान जमिनीवर जर आपण वसाहत केली, लेआउट केला, तर त्याला घरकुलसाठी मान्यता देता येते. असे प्रकरण दोन्ही तालुक्यांमध्ये आता चांदोड देवळा तालुक्यात मंजूर झालेले आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे तसे आदेश आले आहेत आणि त्यांचे नकाशे आणि प्लॉट करणे आणि त्याचे 7/12 उघडण्याची कार्यवाही सुरू आहे. वडाळी गोईला एक मोठा प्रोजेक्ट आता 200च्या वर घरांचा आपल्याकडे आलेला आहे मंजूर होऊन. आज त्यांना आपण त्यांच्या काही प्रतिनिधींना घरकुल मंजूरचं प्रमाणपत्रही देणार आहोत. या निमित्ताने ज्या ज्या ग्रामपंचायतींना घरकुलसाठी शासकीय जागा नाही किंवा गावठाणामध्ये जागा शिल्लक नाही, तर त्यांनी गायरान जमिनीचं जे प्रस्ताव आहे तो लवकरात लवकर पाठवला तर आपण त्याची मंजुरी करून आपल्या पूर्ण तालुक्यात विधानसभा मतदारसंघात कोणीही घराच्या जागे अभावी घरकुलापासून वंचित राहणार नाही याची आपण सर्व दक्षता घेणार आहोत. आपण दाखले काढताना खूप अडचणी येतात. मी वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी शिबिर झाले त्या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं आहे की आपले जे दाखले काढण्याची पद्धत आहे तर ती निकाल लागल्यानंतर सुरू होती. तर माझी विनंती आहे की आपण 1 एप्रिल नंतर आर्थिक वर्ष बदलल्यानंतर नवीन उत्पन्नाचे दाखला जो आहे तो काढून नॉन क्रिमिलियर जो OBC VJMT साठी असतो तर तो लवकरात लवकर काढून घ्यायचा, जेणेकरून मुलाचा निकाल लागल्यानंतर त्याच्या हातामध्ये सगळे दाखले रेडी असले पाहिजे. आता नॉन क्रिमिनल काढताना पुन्हा राज्याचा वेगळा आणि केंद्राचा वेगळा आहे. आपण जे VJMT SBC आपल्याकडे ज्या जाती आहेत त्या केंद्रात गेल्या का OBC होतात आणि नंबर बदलतात. आता आपल्याकडे कुणबीची जे आहे 83 नंबर आहे राज्याला, केंद्रात गेला तर 70 नंबर होतो. तर 83 नंबरचा दाखला तिथे चालत नाही. नॉन क्रिमिनल तुम्ही राज्याचा घेऊन गेले तर चालणार नाही. SC/ST ला नॉन क्रिमिनल नाही, परंतु त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेपरेट जातीचा दाखला मिळतो, तो त्यांनी काढणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांकडे एप्रिल मे मध्ये आपल्याकडे जातीचे दाखले नॉन क्रिमिनल राज्याचा आणि केंद्राचा वेगवेगळा रेडी करून ठेवायचा आहे. आता आमच्याकडे 20 तारखेपर्यंत नॉन क्रिमिनल आतापर्यंत आज झालेले आहे, 21 ते आज होणार आहे. या पद्धतीने आपलं नॉन क्रिमिनलचं कामकाज चालू आहे. आपण सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. जातीचा दाखला काढताना SC/ST अनुसूचित जाती जमातीला आपण 1950 सालचा रहिवास पुरावा पाहतो. जर तो 1950 साली आपल्या 2 तालुक्यात चांदोड आणि देवळा तालुक्यात जर रहिवास असेल तर त्याला आपण जातीचा जमातीचा दाखला देऊ शकतो. तसं VJMT ला 1961 पुरावा आपण पाहतो. 1961 साली जर ते आपल्या 2 तालुक्यात राहत असेल तर त्यांना आपण VJMT चा दाखला देतो. आणि OBC साठी आपण 1967 चा पुरावा पाहतो. त्यामुळे आपण 1967 साली जर आपल्या या 2 तालुक्यात राहत असेल तर आपण त्याला OBC दाखला देतो. आपण जर 1967 साली नांदगावला राहत असेल आणि